नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही एका ठिकाणी लाईट इन्स्टॉल करायला जात आहोत. त्याचा पण व्हिडिओ आता जस्ट अपलोड केलेला आहे. प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर विसरू नका. थँक्यू. स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत वॉल लाईट इन्स्टॉलेशन. तर मित्रांनो, मी आज एक वॉल लाईट बसवलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईबर करत राहा. आता मी ट्यूब लेवलच्या साह्याने सरळ म्हणजे ट्यूब लेवल आपल्याला सरळ आहे का तिरपा आहे याचं दर्शवते. तर मी आता सरळ बघत आहे, व्यवस्थित बघून मार्किंग करत आहे. तर मित्रांनो, इन्स्टॉल करताना काळजी अशी घ्यायची आहे की ड्रिल वगैरे व्यवस्थित हाताळायचं आहे. अशा प्रकारे आता मार्किंग करून झाले. आता आपल्याला ड्रिल मारावं लागतील. आता ड्रिल मारून घेऊ एकदा. ड्रिल मारताना सावकाश काळजी घ्यायची. ड्रिल जर येत असेल तरच आपण करायचं, नसल्यास प्रोफेशनलकडून करून घ्यायला पाहिजे आपण ड्रिल. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. ड्रिल मारून झाल्यानंतर ग्रिपचे प्लास्टिक ग्रिप टाकावे आणि त्यानंतर स्क्रू दिलेलेच असतात फिटिंगसोबत, ते कसून घेण्यात येते. आता मी स्क्रू कसून घेत आहे आणि काळजी घ्यायची की ट्यूब लेवल ही आपल्या हातातच असावी, कारण की लगेच चेक करता येईल आपल्याला सरळ आहे का तिरपं झालेलं. कारण ब्रॅक लाईट मागचं ब्रॅकेट तिरपं झालं का. तर आपण लाईट बघू शकता कशा प्रकारची आहे. या प्रकारची लाईट आहे जी आता आपण भिंतीवर लावणार आहोत. तर कृपया लाईट लावताना काळजी घ्यायची, सांभाळून. लाईट पडलं नाही पाहिजे, काही झालं नाही पाहिजे, कारण की एकदा हे पडलं का एवढं मटेरियल सॉफ्ट असतं, तुटण्याची भीती असते. तर व्यवस्थित आपण मागचा जो ब्रॅकेट असतो त्याला 2 स्क्रू दिलेले असतात. फिटिंग त्यालाच होत असते, हे लक्षात ठेवा. कनेक्शन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. प्रॉपर कनेक्शन झाल्यानंतर टेपिंग वगैरे किंवा जर स्क्रू असतील तर स्क्रू ॲडजस्ट करून घ्यायचे. फिटिंग लावून झाल्यानंतर आता बल्ब लावायचे आहेत. तर बल्ब याला राऊंड अट्यावाले असतात, कारण की आत्तापर्यंत जेवढ्या पण फिटिंग माझ्याद्वारे लावण्यात आल्या आहेत त्या सगळ्यांना आटेवालेच बल्ब आलेले आहेत. हे कारण की हे एक डेकोरेटिव्ह लाईटमध्ये मोडतात, त्यामुळे याला आटेवालेच बल्ब असतात. नॉर्मल लाईट्स होल्डरमध्ये नाही बसत आणि नॉर्मल लाईटचे यामध्ये नाही बसत, हे काळजी घ्यावी. आणि मित्रांनो, एकदा तिन्ही बल्ब लावून झाल्यानंतर आपण चालू करून बघणार आहोत. तर आपण बघू शकता लाईट लागलेली आहे. फक्त जस्ट चेकिंगसाठी चालू केले होते. त्यानंतर आता जो ग्लास राहतो बाहेरचा, तो ग्लास व्यवस्थित लावायचा आणि एकदम हळूहळू लावायचा. जास्त त्यावरती दाब वगैरे द्यायचा नसतो, कारण की त्यावर दाब वगैरे दिल्यावर तो तुटायचा. एकदम सांभाळून लावायचं.
और जो होल्डर है ना आपण ये बंद बंद दिखा है करून लावून घेऊ हाँ ये आणि कपूर चालू ऑर्डर करून करने साथ बघूया है लाईट कसा दिसतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा. अलग अलग कंपनी तो ये लोग वाइट पैच किती आता आपण लाईट चालू करून बघणार ये स्टील है मैट है